दरम्यान राज्यपालांच्या भेटीला जाण्यावरून महाविकास आघाडीतच नाराजी नाट्य रंगलंय। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर या एकाच पक्षाच्या दोन नेत्या गेल्या, मला विचारलं देखील नाही असं काँग्रेस नेत्या संगीता तिवारी म्हणाल्यात। रोहिणी खडसेंनी बोलावलं त्यामुळे मी पुण्याहून आले, मात्र मला आत घेतलं नसल्याचं संगीता तिवारी म्हणाल्या। काँग्रेसच्या राज्य महिला उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत संगीता तिवारीजी। मला सांगा काय नेमकं काँग्रेसला बाजूला ठेवण्यात आलं, आता ज्योती गायकवाड आतमध्ये गेलेले आहेत, त्या आता आल्या, म्हणजे आता त्यांचं बोलणं बिलणं 12चा टाइम होता, त्याही आता माझ्या मते 9:45 पर्यंत पोहोचल्या। तर त्यांनाही जेव्हा कळलं असेल नाव नसेल म्हणूनच त्या एवढ्या उशीर आल्या, जेव्हा त्यांचं नाव कन्फर्म झालं असेल तेव्हा ते येतील। तर माझं म्हणणं हेच आहे की जेव्हा आपण महाविकास आघाडी एकत्र आहोत तर दोन जणी प्रत्येक पक्षाच्या घेतल्याच पाहिजे ना। पण तुमचं नाव होतं का, म्हणजे जेव्हा नावं दिली तेव्हा? ताईंनी सांगितलं आपल्या 5 जणींची नावं दिलीत आतमध्ये आणि तुम्ही या, नाही तर मग मी पुण्यात कशाला आले असते सकाळी 6लाच निघून। मी 10 10:30 पोहोचले इथे, जेव्हा त्यांनी सांगितलं की या तुमचं नाव आहे, आपण 4-5 जणी जायचं। तर आधी तर रोहिणी खडसेंनाच फक्त सांगितलं की तुम्ही आतमध्ये या, नंतर बाकीच्यांना सांगितलं आम्ही दोघी आत झालं तर एकच नाव आहे। मग सुषमा अंधारे आल्या, सुषमा अंधारेंनी कोणत्या तरी फोन लावला असेल ना मोठ्या नेत्याला, मग त्यांना आत जाऊ दे। मग त्यांच्याबरोबर त्यांची कार्यकर्ती मला विचारलं, दोघींनी विचारलं नाही ना, बोलवलं मला पण विचारलं नाही, त्या निघून गेले आतमध्ये की एवढी आम्हाला भेटायचं, टाइम निघून जाईल म्हणून गेले आतमध्ये। नाराजी आहे कारण एकत्रित तुम्ही आलात आणि नाही, मी एकत्र आलीच नाही, मी वेगळी आले पुण्यावर। मला त्यांनी सांगितलं वेगळं या तुम्ही, आपण इथे भेटून एकत्रितपणे आत जाऊ। तर अपेक्षा हीच असते की एकत्रित जेव्हा येतो तर तुम्हाला यादी असते 5 जणांची यादी, तुमचे आधार कार्ड लागतात, आधार कार्ड दाखवले तुम्हाला आत। पण इथं आल्यावर पोलीस असे आले जसे आतंकवादी आल्यासारखेच अंगावर आले सगळ्या महिलांच्या अंगावर, आणि मग तो प्रोटोकॉल असा आहे, प्रोटोकॉल तसा आहे सांगत त्यांनी। तुम्ही आधी म्हणत होता की काँग्रेसला बाजूला ठेवलं, आता ज्योती गायकवाड या शिष्टमंडळामध्ये गेलेले आहेत, आता तुमची काय? ज्योती गायकवाडांच्या आधी मी तर होते, आता शिवसेनेच्या 2 जणी गेल्या ना, शेळकेताई गेल्या आणि अंधारेताई गेल्या, मग काँग्रेसच्याही 2 जाऊ शकत होत्या ना। मुद्दामून थांबवलं गेलं असं वाटतं तुम्हाला? नाही, मुद्दामून नाही थांबून गेला, पण ते कधी कधी असं असतं फक्त आपली देख, तसं झालं असेल। तुम्ही कॉन्टॅक्ट केला, आतमध्ये संपर्क साधला की रिक्वेस्ट करा करण्यात काय अर्थच नाहीये ना। ज्याला न्यायचं असतं तो सुरुवातीलाच नेतो, ठिकाणी मागायला लागत। शिष्टमंडळामध्ये त्यांना बोलवण्यात आलं, मात्र ऐनवेळी त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही। कॅमेरामॅन अरविंद अर्गेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई।